आपल्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत. आज भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या ते दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते कार्यकर्त्यांशी चर्चा बैठका घेतल्यात. देशमुख साहेब, काय सांगाल? भंडारा गोंदिया दौरा केलेला आहे. आगामी विधानसभा कशा पद्धतीची आखणी राहील? असं आहे की विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये लागायला पाहिजे होत्या. पण हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि मित्रपक्ष हे सर्व निवडणुका घेण्यासाठी घाबरतात. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने निकाल आले त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते की आपण निवडणुका कशा घ्यायची. आता दिवाळीनंतर निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेतात, डिसेंबरमध्ये घेतात, कल्पना नाही. पण जेव्हा केव्हा निवडणुका महाराष्ट्रामध्ये होतील 100% महाविकास आघाडीचं सरकार, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकापा आणि मित्रपक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस आमचे 3 आमदार आमच्या पक्षाचे या ठिकाणी होते. या ठिकाणी भंडारामध्ये तुमसर, गोंदियामध्ये तिरोडा आणि अर्जुनी बोरगाव, त्या 3 जागा आमच्या होत्या. 2 जागा तिथे आणि 1 जागा इथे आमच्या होत्या. आता जेव्हा आमची महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या मंडळीबरोबर चर्चा होईल त्यावेळेस आमचा आग्रह राहील आणि आग्रहपूर्वक त्या 3ही जागा, भंडाराची तुमसरची, गोंदियाची तिरोडा आणि अर्जुनी बोरगाव, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली पाहिजे याच्यासाठी आमचा आग्रह राहणार आहे. त्या पद्धतीने आम्ही त्यासाठी सर्व मिळून तिथे आमची बाजू मांडली. विधानसभा निवडणुकीमध्ये भंडाऱ्यातही काही उमेदवारांच्या तयाऱ्या सुरू आहेत, साकोलीत सुद्धा आहे आणि तुमसरमध्ये. 3ही जागांवर तुमचा दावा राहील का, की तुमसरवर एकाच जागेवर दावा राहील? भंडारामध्ये तुमसर हा हक्काचा मतदारसंघ असल्यामुळे आम्ही तो तुमसरसाठी दावा करू. बाकी मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करू. त्याच्यामुळे भंडाराच्या बाबतीत काय होईल, इकडे नाना भाऊ आहेत, तिकडचे आमदार शेवटच्या बातम्या, त्याच्यामुळे तुमसरसाठी आमचा आग्रह. सर, एक नागपूर निवडणूक तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात लढणार असल्याची एक चर्चा सुरू आहे. काय देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तुमची उमेदवारी राहील का? काय मी ऐकलं नाही, तुमच्याच माध्यमातून ऐकलं. थँक्यू. हे होते अनिल देशमुख. प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.